सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया। जरांगे आज पंढरपूर दौऱ्यावरती आहेत। सकाळी 10 वाजता ते विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत। पंढरपूरच्या सरकोली गावात जरांगेंची गाव भेट बैठक होणार आहे। मनोज जरांगेंची दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये कॉर्नर सभा होणार आहे। मनोज जरांगे पाटील आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत। पंढरपुरात ते आधी सकाळी 10 वाजता विठ्ठलाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर गाव भेट बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आधी पंढरपूरच्या सरकोली गावात, त्यानंतर दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये कॉर्नर सभा मनोज जरांगे पाटील घेणार आहेत। तर 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलंय। अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या दररोज पोस्ट टाका असं देखील जरांगेंनी सांगितलं। मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होऊन देऊ नका असं आवाहन बैठकीतनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलंय। आजपासून प्रत्येकानं मोबाईलवर 29 ऑगस्टचा पोस्ट सुरू करायचा। वादळ असं ढवळून काढायचं। महाराष्ट्रात पुरा ढवळून निघाला। आता आंदोलनाची तयारी करायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर। रोज पोस्ट टाकीत जायच्या मोबाईलवर 29 ऑगस्टच्या अंतरवाली चला म्हणून। डॉक्टर, वकील, मास्तर हे लवकर गाड्या बाहेर काढीत नाहीत। आता बाहेर पडा। समाजाचे माझ्या लेकरं संकटात आणले, त्या सोन्यासारख्या लेकराचं वाटोळ होऊ देऊ नका। आम्ही मराठ्यांनीच फक्त मरण्यात ना भोगायचा का? आम्ही कोणाचा घेतला नाही, आमचा हक्काचा घेतलाय, तेही तुम्ही रद्द करायला निघालात। मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांना शब्द आहे माझा, एकही नोंद रद्द होऊ देणार नाही। तुम्ही नोंदी रद्द करून आमच्या बोकांडी बसायचं काम करू नका। मंत्र्या होऊन बावनकुळ्या, मी जर का बोकांडी बसलो तर उठायचो नाही पुन्हा। तू आधी लागू नको। माय बाप मराठ्यांना सांगतो, तुम्हाला बोलल्याला वाईट वाटत असाल, माझी तळपायची आग तुमच्याच लेकरासाठी मस्तकात गेली। कोणाच्या आमागती ईडी कडून आणली ती लावते। ईडी बिडीन ती शिडी कसल्या नेत्याच्या मागे लावून देते दुसऱ्या दिवशी ते भाजपात। तुम्ही पागल आहेत मराठीचे लोक। ईडी आली ना अशी गोटेने हाणायची, पुन्हा ईडीच येणार नाही। तुम्ही भेतान तिकडे जाता, त्याला आम्ही काय करावं? माझ्याकडे येऊन दी ईडी, पुरा गोटा घालतो ना, पुन्हा ईडी महाराष्ट्रात नाही आली पाहिजे। तुम्ही कशाला भेटा? त्यांची ईडी आता आली की आपण एकूण घोडा लावलाच। ईडीला घोडा